संकष्टी म्हणजे संकट निवारण करणारी। ह्या दिवशी उपवास केल्याने गणपती बाप्पा सर्व संकटे आणि अडथळे दूर करतो अशी श्रद्धा आहे आपल्या लोकांची। आणि हा उपवास चंद्रोदय बघितल्याशिवाय आणि चंद्राला अर्घ दाखवल्याशिवाय बाप्पाची आरती करूनच हा उपवास सोडवला जातो। तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका व्लॉग। आणि आजची सकाळ तुम्ही सुरुवातीला बघतच आहात की कशा प्रकारे झाली होती। तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आजची सकाळ किंवा आजचा दिवसही म्हणू शकता तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण की आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझ्या मुलीचा शाळेचा पहिला दिवस सुद्धा होता। त्याच्यामुळे ही सकाळ आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि माझ्या मुलीसाठीही मला तो स्पेशल करायचा होता। त्याच्यामुळे माझी पहाट बघा किती सुंदर झालेली आहे मंडळी। आणि अजून सूर्यदादा वरती आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे हे ढग तुम्हाला असं दिसत आहे, पण खूप सुंदर ढग दिसत होतं, खूप रेखाटलेले, म्हणजे नाही का ते ढग थोडे थोडे तुटक वाटत होते आणि मस्त पक्ष्यांचा चिवचिवाट वगैरे चालला होता। तोपर्यंत मला असं वाटलं की चला देवपूजेच्या आधी पेटपूजेची तयारी करावी आणि तेवढ्यात सूर्यदादाने दर्शन दिले होते मंडळी। बघू शकता खूप सुंदर, मला म्हणजे हे रोजच असतं माझ्या बाबतीत, पण आजचा दिवस आहे ना, म्हणजे मी ज्या ज्या गोष्टीकडे बघत होती ना, मला ती गोष्ट स्पेशल वाटत होती, कारण की दिवसच इतका स्पेशल होता। आणि मला माझ्या मुलीच्या आयुष्यात सर्व काही, म्हणजे प्रत्येक आईवडिलांना असंच वाटतं की बाबा आपलं लेकरू आता शाळेत जाणार आहे, तर त्याचं जे पहिलं पाऊल पडणार आहे ते त्यांनी तिकडनं काहीतरी करूनच बाहेर यावं, म्हणजे त्यांनी काहीतरी बनूनच बाहेर यावं, अशी स्वप्न असतात आईवडिलांची। ते स्वप्न मी सकाळपासून माझ्या डोक्यामध्ये मी रंगवत होती आणि माझ्या मुलीला मी सकाळपासून भरपूर आशीर्वाद देत होती। आणि बाप्पाचा आज दिवस असल्यामुळे मग तर मी प्रचंडच खुश होती। तर मी घेतलं होतं मस्तपैकी देवारघर स्वच्छ करायला, जे की आपण रोज सकाळी करत असतो। तर छानपैकी मी बाप्पाला उचललं होतं देवारघरातून बाहेर, आणि हो म्हणजे आंघोळ करण्यासाठी, त्यांना स्नान घालण्यासाठी मी केलं होतं, कारण की त्यांचा आज दिवस होता मंडळी। मग त्यांना नको का छानपैकी स्नान करून द्यायला, मग छानपैकी त्यांना बसवलं। आणि त्याच्यानंतर बाकीचे पण जे माझे देव आहेत देवारघरातील, त्यांनाही मी म्हणजे स्थान दिलं होतं आणि त्याच्यानंतर मी त्यांचीही मस्तपैकी छान असं त्यांना स्नान घातलं होतं। तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा जो बाप्पा आहे हा खूप स्पेशल आहे, कारण की हा मी माझ्या म्हणजे एक असतं ना की आपल्याला देवावरती श्रद्धा असते आणि आपण देवबाप्पाकडे काही मागतो आणि देवबाप्पा जेव्हा आपल्याला देतो, विश पूर्ण करतो, तर तेच आहे, तसंच आहे काहीतरी, म्हणजे तुम्ही कळून, म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत शब्दामध्ये। हा मी माझा जो बाप्पा आहे खूप श्रद्धेने बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर मस्तपैकी देवांचं स्नान वगैरे झालं होतं आणि मी त्यांना छान प्रकारे, कारण की तेही आपल्यासोबत आपल्या घरात राहत असतात, आपल्यासोबत त्यांचंही काहीतरी स्थान असतं आपल्या घरामध्ये। तर त्यांचंही घर मी मस्तपैकी स्वच्छ करत होती, छान करत होती। आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं स्वच्छ करत होती आणि स्वच्छ करता करता फक्त एकच डोक्यामध्ये चालू होतं की आज विहाचा शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून, आणि तो कसा जाणार आहे। तर ह्या ज्या चुनऱ्या आहेत ना मंडळी, ह्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या देवीसाठी। ह्या तुम्ही पण मागू शकता, म्हणजे छान आहे, भरपूर कलर्स आले होते आणि ह्याच्यामध्ये ना मंडळी काळा रंग सुद्धा होता आणि पांढरा पण होता। तर मला थोडंसं ऑड वाटलं की काळा रंग कसा काय आला आहे म्हणून, पण ठीक आहे। पण बाकीचे जे कलर्स होते ते खूप छान होते। तर मी आज ठरवलं की आईला आपण ऑरेंज कलरची चुंदरी घालूयात म्हणून। तर छानपैकी, आता हा तुम्हाला रेड दिसत असेल, बट म्हणजे हा ऑरेंजच कलर होता छानपैकी। तर माझं देवारघर वगैरे सजून झालं होतं, फक्त शेवटचं राहिलं होतं जे की हार आहे आणि दुर्वा। तर तो मी घेण्यासाठी आली होती हारच्या शॉपमध्ये। आणि ऑफकोर्स आज संकष्टी आहे बोलल्यावरती हारवाल्यांचा जो शॉप आहे ना, तो पहाटेच ओपन झालेला असतो। आणि मग नंतर देवपूजा वगैरे झाली, मग आता लागलो पेटपूजाला। मग मी घेतले होते मस्तपैकी साबुदाणा वडा करायला। आणि मी आज असा विचार केला की चला आज ब्रेकफास्टला म्हणजे सगळ्यांना हेच चारूयात, त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये ते तुम्हाला बनवताना दिसत आहे। तर मस्तपैकी सकाळी मी बटाटे वगैरे उकडवले होते, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला। जिरे मी उपासामध्ये खात नाही, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये जिरं वगैरे टाकलेलं नाही आहे। साबुदाणा आहे रात्री भिजवलेला, मीठ आहे आणि आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा आहे। तर असं करून मी मस्तपैकी वडे बनवले होते आणि छानपैकी तुम्हाला दिसत आहे ना मंडळी, आणि छानपैकी मस्त असा फ्राय केलं आणि सगळ्यांना मस्तपैकी छान असा नाश्ता दिलेला। ॲक्च्युली मंडळी हा जो व्लॉग आहे मी सकाळीच अपलोड करणार होती, पण विहाच्या म्हणजेच माझ्या मुलीच्या शाळेच्या गडबडीमुळं मला हा अपलोड करायला थोडासा उशीर झालेला आहे। तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्सद्वारे